नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 4 ते 5 दिवसात या 3 योजनेद्वारे सरसकट पैसे जमा करण्यात येणार आहे। त्या कोणत्या 3 योजना आहे याविषयीची माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणाऱ्या 3 योजनेपैकी पहिली योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। होय मित्रांनो, पीएम किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। याविषयीची अधिकृत माहिती शासनाद्वारे आता देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणारी त्यानंतरची दुसरी महत्त्वाची योजना आहे कापूस सोयाबीन अनुदान। होय मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदानाचे 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे। ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस अनुदानाचे 5,000 रुपये तर सोयाबीन अनुदानाचे 5,000 रुपये असे दोन्ही मिळून सरसकट 10,000 रुपये हे शेतकऱ्यांना 26 सप्टेंबरला देण्यात येणार होते। परंतु शासनाद्वारे यामध्ये थोडा बदल करून या कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे आता 29 सप्टेंबरला जमा करण्यात येणार आहे। होय मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 29 सप्टेंबरला जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणारी तिसरी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। होय मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पत्नीला, आईला किंवा बहिणीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा तिसरा हप्ता हा 29 ऑक्टोबर होय मित्रांनो, 29 ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती होती। अशाच प्रकारच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।